सर मार्च सायन्सच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. दिल्ली इलेक्शनचे आज निकाल येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये आपण बघायला गेलं तर आप पिछाडीवर आहे तर भाजप आघाडीवर आहे. आपली प्रतिक्रिया? हे भाजपचं एक कारस्थान मी म्हणेल, जे अपरिहार्यपणे एक षडयंत्र म्हणून त्यांना करणं भाग होतं. कारण केंद्रातली सत्ता ज्या पद्धतीनं तिसऱ्यांदा बीजेपीला मिळाली, त्यानंतर त्यांनी अगदी अतितटीचा प्रयत्न म्हणून दिल्ली राखण्याचं जे काही कसब दाखवलेलं आहे, त्याला निवडणुकीचं कसब एका दृष्टीनं म्हणणं योग्य नाही. कारण हे कसब जे केलेलं आहे हा एक प्रकारचा कावा आहे. काहीही करून त्यांना दिल्ली ही गाठायचीच होती. अजून फायनल रिझल्ट यायचे आहे, मग एवढ्या लवकर उम्मीद आम्ही सोडलेली नाही. परंतु बीजेपी ही दिल्लीत सत्तेमध्ये येण्यासाठी किती व्याकुळ होती हे या निकालावरून दिसत आहे. शेवटी बीजेपी असो, आम आदमी असो, काँग्रेस असो, आम्हाला जनमताचा कौल स्वीकारणं आणि त्याचा आदर करणं हे कर्तव्य आहे. आम्हाला भाग आहे, ते केलंच पाहिजे. पण जनमताचा कौल हा कुठल्या पद्धतीनं घेतला गेला, कसा रीतीनं तो बजावून घेतला गेला, कसं खोटेनाटे आरोप करून मग त्याच्यात शीश महल असेल, अरविंद केजरीवाल आणि आपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना तुरुंगात टाकणं असेल. या ठिकाणी एक गोष्ट मला दिसते की एवढं सगळं होऊनही जर खऱ्या अर्थाने जनमताचा कौल तुम्हाला शोधायचा असेल तर तो जनमताचा कौल हा जे विक्टीम असतात त्यांच्या बाजूनी जातो. मग तसा तो आपच्या बाजूनी यायला हरकत नाही किंवा हरकत नव्हती. पण तसं जर झालं नसेल तर सर्वात प्रथम संशयाची सुई जाणार ती काहीतरी तांत्रिक बाबीकडे, की ज्या तांत्रिक बाबीच्या मदतीने बीजेपी अनेक ठिकाणी सिलेक्टिव्ह मॅन्युप्युलेशनचा वापर करून सत्तेत येते. तसंच या ठिकाणी झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा निटोपाट शोध आम्ही घेऊ. त्याचबरोबरीनं आम्ही ज्या काही वस्तुनिष्ठ बाबी आहेत त्याचं शतशः आत्मपरीक्षण सुद्धा करू. परंतु अजून वेळ आहे. पूर्ण निकाल येऊ द्या. हा कल आहे, कल बीजेपीकडे दिसतोय. कुठंतरी 30च्या आसपास आपच्या पण सीट्स रेंगाळत आहे. त्या जर पुढे जंप मारली संध्याकाळपर्यंत सांगता येत नाही. पूर्ण निकाल हाती आल्यानंतरच याच्यावर एक निर्णायक भाष्य करता येईल. दिल्लीमध्ये बघायला गेलं तर आप, भाजप आणि कमळ काँग्रेस असे 3 पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पण या ठिकाणी बघायला गेलं तर काँग्रेस 0 एकंदरीत दिसतंय, आप 29 दिसतंय, भाजप 41 जागांवरती एकंदरीतच आघाडीवर दिसतंय. भाजपचं एकंदरीतच या अनुषंगाने म्हणायला गेलं तर कमळ फुलण्याच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळते. भाजपचा मतदानाचा जो टक्का आहे, त्यानं जी मतं पडलेली आहेत, जी दिसतात आहे टीव्हीच्या स्क्रीनवर, ती बघितली तर भाजपला निश्चितपणे मतं जास्त पडलेली आहे. आणि आपच्या मागच्या निवडणुकीच्या तुलनेने जर विचार केला तर ही आपची आणि काँग्रेसची जी मतं आहेत ती गेलेली आहे. काँग्रेसचं सपशेल पाणीपत झालेलं आहे, तिथे त्यांना एकही सीट येताना दिसत नाहीये. पण तरीही मागच्या निवडणुकांपेक्षा काँग्रेसच्या मतांचा टक्का वाढलेला दिसतो. ही सुद्धा आपला झालेली एक हानीच आहे असं मी म्हणेल. आणि एकंदर कमळ फुलविण्याबद्दलचं जे मी आधीच सांगितलं की त्यांना येणे प्रकारे दिल्लीची सत्ता हस्तगत करायचीच होती, ते या पद्धतीनं त्यांनी केलेली आहे. आता ही किती वैध किती अवैध हे ठरवता येईल. पुढे याच्यावरती वेगळं डिस्कशन होऊ शकेल. काही बाबतीमध्ये न्यायालयाचा सुद्धा हस्तक्षेप मला अपरिहार्य दिसतोय इथे, तो पण होईल. आणि सत्तेची कास धरून किंवा एक वेगळं राजकारण परिभाषित करून कसं या देशाला आपण एक नवीन दिशा राजकारणाला देऊ शकतो, हा जो प्रयत्न आम आदमी पार्टी करते आहे. कधी कधी अशी शंका आम आदमी पार्टीचा का दारुण पराभव जर होत असेल तर ही शंका मनात येते की खरंच या देशाच्या जनतेला लोकशाही हवी आहे का? संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जे प्रयत्न होत आहे, एक वेगळ्या प्रकारचं राजकारण, एक मॉड्यूलच वेगळं. तुम्ही आमच्या शिक्षणाचं मॉड्यूल घ्या, आरोग्य सेवेचं मॉड्यूल घ्या, ट्रान्सपोर्टेशनचं मॉड्यूल घ्या,
अजून काहीही प्रांत असा ठेवला नाही की जिथे जनसाधारण जो बहुजन आहे त्याचं भलं आमच्या पक्षाने केलं नाही, किंवा बहुजन सेंट्रिक पॉलिटिक्स ज्याला म्हणतात हे पहिल्यांदा या देशाला आम आदमीच्या माध्यमातून मिळालं आणि म्हणूनच एवढ्या अल्प कालावधीमध्ये हा पक्ष एक राष्ट्रीय पक्ष झाला. परंतु अशा प्रकारे जर दुर्दैवी क्षण हे आमच्या नशिबी येत असतील तर प्रश्न उभा राहतो की देशाच्या जनतेला खरंच लोकशाही हवी आहे की हुकुमशाहीच्या दंडुक्याखालीच गुलामगिरीचं जगणं त्यांना हवं आहे, याचाही या दृष्टीनं जनमताने विचार करावा असं मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो. म्हणजे साहेब, एकंदरीतच आपची दिल्लीमधील परिस्थिती पाहता त्यांचे समन्वयक माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणा किंवा मनीष सिसोदिया यांना झालेली अटक म्हणा, या घटकांचा या निवडणुकीमध्ये काहीतरी तोटा जाणवतोय तुम्हाला? म्हणजे एकंदरीतच जी वाताहत झाली पक्षाची किंवा पक्षाला कुठं दिशा नसणं अशा प्रकारे तोटा तर निश्चित झालेला आहे, पण ही वाताहत अगदी एक योजना म्हणून करण्यात आली नाही, योजनापूर्वक करण्यात आलेली आहे. एक पक्षप्रमुख तुम्ही आरोपी करता, त्याला अटक करता, त्याच्यावर बेल देताना तुम्ही जे निर्बंध लावता ते सगळे अमानवीय निर्बंध आहेत असं पाहिलं तर. आणि या ठिकाणी अजून एक आवर्जून सांगावंसं वाटतं की आम आदमी पार्टी ही संपूर्ण पार्टी आरोपी केलेली आहे. म्हणजे मला तर वाटतं ही पहिली केस असेल जगातली की जिथे राजकीय पक्षालाच आरोपी करून टाकला आहे. अर्थात आता त्या बाबतीत एक 5 न्यायाधीशांचं खंडपीठ सर्वोच्च न्यायालयाचं काम करत आहे आणि त्याच्यातून काहीतरी आशा उद्या आहे की हा जो निर्णय आहे तो किती चुकीचा आहे. म्हणजे उद्या असं होईल की एक घोटाळा झाला आणि सगळ्या देशभरातले आम आदमी पक्षाचे पदाधिकारी धरून तुम्ही जेलमध्ये टाकाल. हे अशा प्रकारची रणनीती, याला राजकारण म्हणत नाही, याला शुद्ध शब्दामध्ये हुकुमशाहीच म्हणतात. तो प्रकार घडला आणि आम आदमी पक्षाला त्या प्रकाराचं जे नुकसान झालेलं आहे ते निश्चित येणाऱ्या काळात भरून येईल. कारण मला विश्वास आहे जनतेला, भारताच्या वी द पीपल ऑफ इंडिया कितीही कोणी भूलथापा मारत असतील, दिशाभूल करत असतील, तरी त्यांना लोकशाही मार्गाने, डेमोक्रेटिक पार्लमेंटरी मार्गानेच राजकारणात जावं लागेल. कारण त्याशिवाय या महाकाय देशाला पर्याय नाहीये. म्हणजे साहेब, दुसरा मुद्दा असा होता, तुम्ही विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं तिकीटमध्ये, हा घटक किती महत्वाचा आहे? काही बाबतीमध्ये ज्यावेळी सर्वेक्षण होतं, सर्वेक्षण आणि जी कमिटी असते ती कमिटी या बाबतीत निर्णय घेत असते. आता हुकमीपणे कोणी असं म्हणेल की नाही मी तिथून निवडूनच येईल आणि तो 1-2 टर्म तिथं आल्या असतील तर नवीन कॅन्डिडेटला, एखाद्या होतकरूला चान्स देण्यात काही गैर नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता तसा प्रकार घडला आम आदमी पक्षाच्या वतीने, त्या ठिकाणी तो अभ्यासपूर्ण आणि तांत्रिक सगळ्या बाबी लक्षात घेऊन, एरियातलं सर्वेक्षण लक्षात घेऊनच करण्यात आलेलं आहे. एक अचूक व्हिजिलन्स त्या ठिकाणी वापरलं गेलं म्हणून हा निर्णय घेण्यात आला. परंतु त्या निर्णयाचा काही खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसला असेल असं काही मला वाटत नाही. दिल्लीचे निकाल यायला अजून वेळ आहे. काल अशी चर्चा होती दिल्लीमध्ये की ऑपरेशन लोटस अंतर्गत आम आदमी पक्षाच्या अनेक आमदारांना भाजपने प्रत्येकी 15 कोटी रुपयाचं आमिष दाखवल्याचं बोललं जात आहे. याविषयी काय सांगाल? याविषयी आधी प्रयत्न झाले. अनब्रेकेबल म्हणून जो आज संपूर्ण जगात वाखाणला जातो तो आम आदमी पक्षाचीच केडर आहे जी अनब्रेकेबल म्हणून समजली जाते. याच्या आधी सुद्धा ऑपरेशन लोटसमध्ये जसं महाराष्ट्रासकट अनेक राज्य गडगडली आणि बीजेपीने सत्ता काबीज केली, तो प्रयत्न दिल्लीतही झाला. त्याही वेळी अरविंद केजरीवालांनी सगळ्यांना सांगितलं होतं आवर्जून, विधानसभेमध्ये त्यांच्या भाषणाच्या प्रती उपलब्ध आहेत, त्यांनी सांगितलं होतं की माझ्या आमदाराला कोट्यावधीची आमिष दाखवून बीजेपी त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रयत्न आता सुद्धा होणार नाही असं नाही, निश्चितपणे होईल. त्यांना जर बहुमत नसेल किंवा बहुमताच्या जवळपास थोडं असेल तर पक्षाच्या पद्धतीनं तोडफोडीचं राजकारण करून एने केने प्रकारे आम्हाला सत्ता पाहिजे. मग शिवसेनेच्या 2 झाल्या काय तुकड्या आणि राष्ट्रवादीचे 4 तुकडे झाले काय, त्यांना काही फरक पडत नाही. ही जी वृत्ती राजकारणामध्ये एक प्रकारची अघोरी वृत्ती मी म्हणायला आलेली आहे, त्याचा त्रास हा आम आदमी पक्षालाही येणाऱ्या काळात होऊ शकतो. परंतु माझा विश्वास आहे अनब्रेकेबल ही केडर जी आहे अरविंद केजरीवालांची, ती केडर अतिशय अभेद्य अशी आहे आणि जो खरा माणूस या देशातला, ज्याला संविधान हवं आहे, ज्याला लोकशाही पद्धत या देशात राजकारणाची हवी आहे, तो अशा पद्धतीने विकला जाणार नाही.
अशा पद्धतीने तुटला जाणार नाही. काय असेल ते असेल, जे असेल ते फेस करू म्हणून सगळे नेते आमचे वर्ष 1.5 2 वर्ष जेलमध्ये राहिलेले आहे. त्यांना विकत घेणं यांना जमलेलं नाही. मला वाटत नाही आम पक्षाला अशा रीतीने ऑपरेशन लोटस तर्फे हे लोक हानी पोहोचवू शकतील. मुस्लिम बहुल 12 जागांपैकी जवळपास 8 जागांवरती आप पुढे पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये. मायनॉरिटीच्या पॉलिटिक्सचा एक विशिष्ट ठराविक डायमेन्शननी जर विचार केला तर भीती हा फॅक्टर या देशामध्ये फिअर फोबिया ज्याला आपण म्हणतो तो फार मोठ्या प्रमाणात काम करतो. आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे बीजेपीच्या राजसत्तेमध्ये तुम्ही घ्या की मायनॉरिटीजला एक प्रकारच्या भीतीग्रस्त वातावरणामध्ये ठेवण्यात आलेला आहे. म्हणून हा मायनॉरिटी चंक जेव्हा विचार करतो की सगळ्या देशाची केंद्रीय सत्ता अशा प्रकारे आम्हाला दडपून टाकण्यामध्ये एकवटलेली आहे, तर एक अजून विरोध पत्करून किंवा अजून विरोधात जाऊन कशाला स्वतःचं आहे ते अस्तित्व पुन्हा नष्ट करून घेण्याच्या मार्गावर चालायचं, त्याच्यापेक्षा कुठंतरी होऊन सरेंडर मोडमध्ये जायचं, ही एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय, निममध्यमवर्गीय आणि गरीब लोकांची जनांची जी एक मानसिकता आहे त्या मानसिकतेचे हे बळी आहेत. पण हेही दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्या कटकारस्थानाचा एकच भाग आहे की हे मायनॉरिटी सुद्धा आम आदमी पक्षाबरोबर राहू नये. त्या कटकारस्थानाला जर तुम्ही म्हणता तसं झालं असेल तर दुर्दैवाने आमचा बहुजन समाज बळी पडला असंच मी म्हणेल. लोकसभेमध्ये आपण इंडिया आघाडी तुमची बघितली, तुम्ही काँग्रेससोबत होतात. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र न लढता एकत्रित जर लढला असता तर मोदींना हरवणं सोपं गेलं असतं असं मला तरी वाटत नाही. कारण जेव्हा आपण आघाडी करतो तेव्हा कुठेतरी तुमचा इंडिपेंडंट जो स्टेम असतो तो सॅक्रिफाय करायचा असतो. आता या ठिकाणी मला सांगा 70 पैकी 67 MLA ज्या एका पक्षाकडे आहे त्या पक्षांनी कोणाबरोबर हातमिळवणी किंवा आघाडी का करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि काँग्रेसचाच जर याच्याबद्दल विचार केला आणि त्या नावावरून जर ऑब्जेक्शन असेल तर काँग्रेसने किती प्रयत्न केले तोही एक महत्वाचा भाग आहे. शिवाय जे राजकारणामध्ये नवीन खेळ, राजकारणाचा एक नवीन सरीपाट मांडण्याचा जो प्रकार आम आदमी पक्षातर्फे झालेला आहे त्या सरीपाटामध्ये कुठेही काँग्रेसची नीती फिट बसत नाही, हेही त्या दृष्टीनं कबूल करावं लागेल. आणि म्हणून आघाडी किंवा युती कोणाबरोबर हात मिळवण्याची ती इथे झाली नाही. हरियाणातही ती तुम्हाला दिसली नाही. पंजाबमध्ये काही प्रमाणात काही ठिकाणी युती झाली, जिथं शक्य होतं त्या ठिकाणी झाली. शेवटी हे राजकारण आहे. राजकारणामध्ये अनेक गोष्टी तौलनिक अभ्यास करून करता येतात. तसा तो तौलनिक निर्णय आहे, धोरण आहे पक्षाचं. शेवटचा प्रश्न आहे, आपण या निवडणुकीमध्ये बघतोय 28 वर्षानंतर जवळपास भाजपला आता एक हाती सत्ता मिळताना सध्या कलांमध्ये तरी दिसतंय. जर त्यांची सत्ता येते तर एकंदरीतच तुमचं अपयश दिसतंय, मोदींचं यश दिसतंय. याची एकंदरीत विवेचन किंवा निष्कर्ष काढायचा झाला तर काय नेमकं सांगाल? या निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यानंतर जो काही स्पष्ट आणि सत्यवर्दी जनादेश असेल तो तर आम्हाला स्वीकार करावाच लागेल, तो आम्ही स्वीकार करू. त्याचबरोबरीने आम्ही अजून जास्त आत्मनिष्ठ होऊ आणि सरतेशेवटी आम्ही आत्मपरीक्षण सुद्धा करू. हे का घडलं राजकीय पक्षाच्या इतिहासामध्ये ही काही गोष्ट नवीन नाहीये, असं घडतं. हे अपयश जर तुम्ही आमचं म्हणत असाल तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर हे यश आहे असं मी म्हणेल. आणि आम्ही नव्या पद्धतीने, नव्या उभारीने पुढे जाऊ. परंतु आमची नैतिक पातळी जी आहे, जे काही आमचं एक पॉलिटिकल इथिक्स आहे, ते आम्ही कधीही सॅक्रिफाय करणार नाही असा आम आदमी पक्षाच्या वतीने मी या देशातल्या जनतेला भरोसा देऊ इच्छितो. सध्याची बातमी अशी आहे की नवी दिल्ली मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. 6व्या फेरी अखेर तुमचे समन्वयक आपचे नेते अरविंद केजरीवाल 300 मतांनी पिछाडीवर दिसत आहेत. अजून वेळ आहे. तुर्तास त्यावर काही भाष्य न करता मला वाटतं अंतिम निकाल काय येतोय तो येऊ द्यावा, मग त्याच्यावर बोलणं जास्त संयुक्तिक होईल. धन्यवाद. थँक्यू सर. मार्स यांच्या लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. दिल्ली इलेक्शनचं आज निकाल येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये आपण बघायला गेलं तर आप पिछाडीवर आहे तर भाजप आघाडीवर आहे. आपली प्रतिक्रिया? हे भाजपचं एक कारस्थान मी म्हणेल.
जे अपरिहार्यपणे एक षडयंत्र म्हणून त्यांना करणं भाग होतं. कारण केंद्रातली सत्ता ज्या पद्धतीनं तिसऱ्यांदा बीजेपीला मिळाली, त्यानंतर त्यांनी अगदी अतितटीचा प्रयत्न म्हणून दिल्ली राखण्याचं जे काही कसब दाखवलेलं आहे, त्याला निवडणुकीचं कसब एका दृष्टीनं म्हणणं योग्य नाही. कारण हे कसब जे केलेलं आहे हा एक प्रकारचा कावा आहे. काहीही करून त्यांना दिल्ली ही गाठायचीच होती. अजून फायनल रिझल्ट यायचे आहे, मग एवढ्या लवकर उम्मीद आम्ही सोडलेली नाही. परंतु बीजेपी ही दिल्लीत सत्तेमध्ये येण्यासाठी किती व्याकुळ होती हे या निकालावरून दिसत आहे. शेवटी बीजेपी असो, आम आदमी असो, काँग्रेस असो, आम्हाला जनमताचा कौल स्वीकारणं आणि त्याचा आदर करणं हे कर्तव्य आहे. आम्हाला भाग आहे, ते केलंच पाहिजे. पण जनमताचा कौल हा कुठल्या पद्धतीनं घेतला गेला, कसा रीतीनं तो बजावून घेतला गेला, कसं खोटेनाटे आरोप करून मग त्याच्यात शीश महल असेल, अरविंद केजरीवाल आणि आपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना तुरुंगात टाकणं असेल. या ठिकाणी एक गोष्ट मला दिसते की एवढं सगळं होऊनही जर खऱ्या अर्थाने जनमताचा कौल तुम्हाला शोधायचा असेल तर तो जनमताचा कौल हा जे विक्टीम असतात त्यांच्या बाजूनी जातो. मग तसा तो आपच्या बाजूनी यायला हरकत नाही किंवा हरकत नव्हती. पण तसं जर झालं नसेल तर सर्वात प्रथम संशयाची सुई जाणार ती काहीतरी तांत्रिक बाबीकडे, की ज्या तांत्रिक बाबीच्या मदतीने बीजेपी अनेक ठिकाणी सिलेक्टिव्ह मॅन्युप्युलेशनचा वापर करून सत्तेत येते. तसंच या ठिकाणी झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा निटोपाट शोध आम्ही घेऊ. त्याचबरोबरीनं आम्ही ज्या काही वस्तुनिष्ठ बाबी आहेत त्याचं शतशः आत्मपरीक्षण सुद्धा करू. परंतु अजून वेळ आहे, पूर्ण निकाल येऊ द्या. हा कल आहे, कल बीजेपीकडे दिसतोय. कुठंतरी 30च्या आसपास आपच्या पण सीट्स रेंगाळत आहे. त्या जर पुढे जंप मारली संध्याकाळपर्यंत सांगता येत नाही. पूर्ण निकाल हाती आल्यानंतरच याच्यावर एक निर्णायक भाष्य करता येईल. दिल्लीमध्ये बघायला गेलं तर आप, भाजप आणि कमळ काँग्रेस असे तीन पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पण या ठिकाणी बघायला गेलं तर काँग्रेस 0 एकंदरीत दिसतंय, आप 29 दिसतंय, भाजप 41 जागांवरती एकंदरीतच आघाडीवर दिसतंय. भाजपचं एकंदरीतच या अनुषंगानं म्हणायला गेलं तर कमळ फुलण्याच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळते. भाजपचा मतदानाचा जो टक्का आहे, त्यानं जी मतं पडलेली आहेत, जी दिसतात आहे टीव्हीच्या स्क्रीनवर, ती बघितली तर भाजपला निश्चितपणे मतं जास्त पडलेली आहे. आणि आपच्या मागच्या निवडणुकीच्या तुलनेने जर विचार केला तर ही आपची आणि काँग्रेसची जी मतं आहेत ती गेलेली आहे. काँग्रेसचं सपशेल पाणीपत झालेलं आहे, तिथे त्यांना एकही सीट येताना दिसत नाहीये. पण तरीही मागच्या निवडणुकांपेक्षा काँग्रेसच्या मतांचा टक्का वाढलेला दिसतो. ही सुद्धा आपला झालेली एक हानीच आहे असं मी म्हणेल. आणि एकंदर कमळ फुलविण्याबद्दलचं जे मी आधीच सांगितलं की त्यांना येणे प्रकारे दिल्लीची सत्ता हस्तगत करायचीच होती, ते या पद्धतीनं त्यांनी केलेली आहे. आता ही किती वैध किती अवैध हे ठरवता येईल. पुढे याच्यावरती वेगळं डिस्कशन होऊ शकेल. काही बाबतीमध्ये न्यायालयाचा सुद्धा हस्तक्षेप मला अपरिहार्य दिसतोय इथे, तो पण होईल. आणि सत्तेची कास धरून किंवा एक वेगळं राजकारण परिभाषित करून कसं या देशाला आपण एक नवीन दिशा राजकारणाला देऊ शकतो, हा जो प्रयत्न आम आदमी पार्टी करते आहे. कधी कधी अशी शंका आम आदमी पार्टीचा का दारुण पराभव जर होत असेल तर ही शंका मनात येते की खरंच या देशाच्या जनतेला लोकशाही हवी आहे का? संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जे प्रयत्न होत आहे, एक वेगळ्या प्रकारचं राजकारण, एक मॉड्यूलच वेगळं. तुम्ही आमच्या शिक्षणाचं मॉड्यूल घ्या, आरोग्य सेवेचं मॉड्यूल घ्या, ट्रान्सपोर्टेशनचं मॉड्यूल घ्या, अजून काहीही प्रांत असा ठेवला नाही की जिथे जनसाधारण जो बहुजन आहे त्याचं भलं आमच्या पक्षाने केलं नाही किंवा
बहुजन सेंट्रिक पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, हे पहिल्यांदा या देशाला आम आदमीच्या माध्यमातून मिळालं आणि म्हणूनच एवढ्या अल्प कालावधीमध्ये हा पक्ष एक राष्ट्रीय पक्ष झाला. परंतु अशा प्रकारे जर दुर्दैवी क्षण हे आमच्या नशिबी येत असतील तर प्रश्न उभा राहतो की देशाच्या जनतेला खरंच लोकशाही हवी आहे की हुकुमशाहीच्या दंडुक्याखालीच गुलामगिरीचं जगणं त्यांना हवं आहे, याचाही या दृष्टीनं जनमतांनी विचार करावा असं मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो. म्हणजे साहेब, एकंदरीतच आपची दिल्लीमधील परिस्थिती पाहता त्यांचे समन्वयक माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणा किंवा मनीष सिसोदिया यांना झालेली अटक म्हणा, या घटकांचा या निवडणुकीमध्ये काहीतरी तोटा जाणवतोय तुम्हाला? म्हणजे एकंदरीतच जी वाताहत झाली पक्षाची किंवा पक्षाला कुठं दिशा नसणं अशा प्रकारे तोटा तर निश्चित झालेला आहे, पण ही वाताहत अगदी एक योजना म्हणून करण्यात आली नाही, योजनापूर्वक करण्यात आलेली आहे. एक पक्षप्रमुख तुम्ही आरोपी करता, त्याला अटक करता, त्याच्यावर बेल देताना तुम्ही जे निर्बंध लावता ते सगळे अमानवीय निर्बंध आहेत असं पाहिलं तर. आणि या ठिकाणी अजून एक आवर्जून सांगावंसं वाटतं की आम आदमी पार्टी ही संपूर्ण पार्टी आरोपी केलेली आहे. म्हणजे मला तर वाटतं ही पहिली केस असेल जगातली की जिथे राजकीय पक्षालाच आरोपी करून टाकला आहे. अर्थात आता त्या बाबतीत एक 5 न्यायाधीशांचं खंडपीठ सर्वोच्च न्यायालयाचं काम करत आहे आणि त्याच्यातून काहीतरी आशा उद्या आहे की हा जो निर्णय आहे तो किती चुकीचा आहे. म्हणजे उद्या असं होईल की एक घोटाळा झाला आणि सगळ्या देशभरातले आम आदमी पक्षाचे पदाधिकारी धरून तुम्ही जेलमध्ये टाकाल. हे अशा प्रकारची रणनीती, याला राजकारण म्हणत नाही, याला शुद्ध शब्दामध्ये हुकुमशाहीच म्हणतात. तो प्रकार घडला आणि आम आदमी पक्षाला त्या प्रकाराचं जे नुकसान झालेलं आहे ते निश्चित येणाऱ्या काळात भरून येईल. कारण मला विश्वास आहे जनतेला, भारताच्या वी द पीपल ऑफ इंडिया कितीही कोणी भूलथापा मारत असतील, दिशाभूल करत असतील, तरी त्यांना लोकशाही मार्गाने, डेमोक्रेटिक पार्लमेंटरी मार्गानेच राजकारणात जावं लागेल. कारण त्याशिवाय या महाकाय देशाला पर्याय नाहीये. म्हणजे साहेब, दुसरा मुद्दा असा होता, तुम्ही विद्यमान आमदारांना तिकीट दिलं तिकीटमध्ये, हा घटक किती महत्वाचा आहे? काही बाबतीमध्ये ज्यावेळी सर्वेक्षण होतं, सर्वेक्षण आणि जी कमिटी असते ती कमिटी या बाबतीत निर्णय घेत असते. आता हुकमीपणे कोणी असं म्हणेल की नाही मी तिथून निवडूनच येईल आणि तो 1-2 टर्म तिथं आल्या असतील तर नवीन कॅन्डिडेटला, एखाद्या होतकरूला चान्स देण्यात काही गैर नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता तसा प्रकार घडला आम आदमी पक्षाच्या वतीने, त्या ठिकाणी तो अभ्यासपूर्ण आणि तांत्रिक सगळ्या बाबी लक्षात घेऊन, एरियातलं सर्वेक्षण लक्षात घेऊनच करण्यात आलेलं आहे. एक अचूक व्हिजिलन्स त्या ठिकाणी वापरलं गेलं म्हणून हा निर्णय घेण्यात आला. परंतु त्या निर्णयाचा काही खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसला असेल असं काही मला वाटत नाही. दिल्लीचे निकाल यायला अजून वेळ आहे. काल अशी चर्चा होती दिल्लीमध्ये की ऑपरेशन लोटस अंतर्गत आम आदमी पक्षाच्या अनेक आमदारांना भाजपने प्रत्येकी 15 कोटी रुपयाचं आमिष दाखवल्याचं बोललं जात आहे. याविषयी काय सांगाल? याविषयी आधी प्रयत्न झाले. अनब्रेकेबल म्हणून जो आज संपूर्ण जगात वाखाणला जातो तो आम आदमी पक्षाचीच केडर आहे जी अनब्रेकेबल म्हणून समजली जाते. याच्या आधी सुद्धा ऑपरेशन लोटसमध्ये जसं महाराष्ट्रासकट अनेक राज्य गडगडली आणि बीजेपीने सत्ता काबीज केली, तो प्रयत्न दिल्लीतही झाला. त्याही वेळी अरविंद केजरीवालांनी सगळ्यांना सांगितलं होतं आवर्जून, विधानसभेमध्ये त्यांच्या भाषणाच्या प्रती उपलब्ध आहेत, त्यांनी सांगितलं होतं की माझ्या आमदाराला कोट्यावधीची आमिष दाखवून बीजेपी त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रयत्न आता सुद्धा होणार नाही असं नाही, निश्चितपणे होईल. त्यांना जर बहुमत नसेल किंवा बहुमताच्या जवळपास थोडं असेल तर पक्षाच्या पद्धतीनं तोडफोडीचं राजकारण करून एने केने प्रकारे आम्हाला सत्ता पाहिजे. मग शिवसेनेच्या 2 झाल्या काय तुकड्या आणि राष्ट्रवादीचे 4 तुकडे झाले काय, त्यांना काही फरक पडत नाही. ही जी वृत्ती राजकारणामध्ये एक प्रकारची अघोरी वृत्ती मी म्हणेल आलेली आहे, त्याचा त्रास हा आम आदमी पक्षालाही येणाऱ्या काळात होऊ शकतो. परंतु माझा विश्वास आहे अनब्रेकेबल ही केडर जी आहे अरविंद केजरीवालांची, ती केडर अतिशय अभेद्य अशी आहे आणि जो खरा माणूस या देशातला, ज्याला संविधान हवं आहे, ज्याला लोकशाही पद्धत या देशात राजकारणाची हवी आहे, तो
अशा पद्धतीने विकला जाणार नाही, अशा पद्धतीने तुटला जाणार नाही. काय असेल ते असेल, जे असेल ते फेस करू म्हणून सगळे नेते आमचे वर्ष 1.5 2 वर्ष जेलमध्ये राहिलेले आहे. त्यांना विकत घेणं यांना जमलेलं नाही. मला वाटत नाही आम पक्षाला अशा रीतीने ऑपरेशन लोटस तर्फे हे लोक हानी पोहोचवू शकतील. मुस्लिम बहुल 12 जागांपैकी जवळपास 8 जागांवरती आप पुढे पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये. मायनॉरिटीच्या पॉलिटिक्सचा एक विशिष्ट ठराविक डायमेन्शननी जर विचार केला तर भीती हा फॅक्टर या देशामध्ये फिअर फोबिया ज्याला आपण म्हणतो तो फार मोठ्या प्रमाणात काम करतो. आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे बीजेपीच्या राजसत्तेमध्ये तुम्ही घ्या की मायनॉरिटीजला एक प्रकारच्या भीतिग्रस्त वातावरणामध्ये ठेवण्यात आलेला आहे. म्हणून हा मायनॉरिटी चंक जेव्हा विचार करतो की सगळ्या देशाची केंद्रीय सत्ता अशा प्रकारे आम्हाला दडपून टाकण्यामध्ये एकवटलेली आहे, तर एक अजून विरोध पत्करून किंवा अजून विरोधात जाऊन कशाला स्वतःचं आहे ते अस्तित्व पुन्हा नष्ट करून घेण्याच्या मार्गावर चालायचं, त्याच्यापेक्षा कुठंतरी होऊन सरेंडर मोडमध्ये जायचं, ही एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय, निममध्यमवर्गीय आणि गरीब लोकांची जनांची जी एक मानसिकता आहे त्या मानसिकतेचे हे बळी आहेत. पण हेही दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्या कटकारस्थानाचा एकच भाग आहे की हे मायनॉरिटी सुद्धा आम आदमी पक्षाबरोबर राहू नये. त्या कटकारस्थानाला जर तुम्ही म्हणता तसं झालं असेल तर दुर्दैवाने आमचा बहुजन समाज बळी पडला असंच मी म्हणेल. लोकसभेमध्ये आपण इंडिया आघाडी तुमची बघितली, तुम्ही काँग्रेससोबत होतात. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र न लढता एकत्रित जर लढला असता तर मोदींना हरवणं सोपं गेलं असतं असं मला तरी वाटत नाही. कारण जेव्हा आपण आघाडी करतो तेव्हा कुठेतरी तुमचा इंडिपेंडंट जो स्टेम असतो तो सॅक्रिफाय करायचा असतो. आता या ठिकाणी मला सांगा 70 पैकी 67 एमएलए ज्या एका पक्षाकडे आहे त्या पक्षांनी कोणाबरोबर हातमिळवणी किंवा आघाडी का करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि काँग्रेसचाच जर याच्याबद्दल विचार केला आणि त्या नावावरून जर ऑब्जेक्शन असेल तर काँग्रेसने किती प्रयत्न केले तोही एक महत्वाचा भाग आहे. शिवाय जे राजकारणामध्ये नवीन खेळ, राजकारणाचा एक नवीन सरीपाट मांडण्याचा जो प्रकार आम आदमी पक्षातर्फे झालेला आहे त्या सरीपाटामध्ये कुठेही काँग्रेसची नीती फिट बसत नाही, हेही त्या दृष्टीनं कबूल करावं लागेल. आणि म्हणून आघाडी किंवा युती कोणाबरोबर हात मिळवण्याची ती इथे झाली नाही. हरियाणातही ती तुम्हाला दिसली नाही. पंजाबमध्ये काही प्रमाणात काही ठिकाणी युती झाली, जिथं शक्य होतं त्या ठिकाणी झाली. शेवटी हे राजकारण आहे. राजकारणामध्ये अनेक गोष्टी तौलनिक अभ्यास करून करता येतात. तसा तो तौलनिक निर्णय आहे, धोरण आहे पक्षाचं. शेवटचा प्रश्न आहे, आपण या निवडणुकीमध्ये बघतोय 28 वर्षानंतर जवळपास भाजपला आता एक हाती सत्ता मिळताना सध्या कलांमध्ये तरी दिसतंय. जर त्यांची सत्ता येते तर एकंदरीतच तुमचं अपयश दिसतंय, मोदींचं यश दिसतंय. याची एकंदरीत विवेचन किंवा निष्कर्ष काढायचा झाला तर काय नेमकं सांगाल? या निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यानंतर जो काही स्पष्ट आणि सत्यवर्दी जनादेश असेल तो तर आम्हाला स्वीकार करावाच लागेल, तो आम्ही स्वीकार करू. त्याचबरोबरीने आम्ही अजून जास्त आत्मनिष्ठ होऊ आणि सरतेशेवटी आम्ही आत्मपरीक्षण सुद्धा करू. हे का घडलं? राजकीय पक्षाच्या इतिहासामध्ये ही काही गोष्ट नवीन नाहीये, असं घडतं. हे अपयश जर तुम्ही आमचं म्हणत असाल तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर हे यश आहे असं मी म्हणेल. आणि आम्ही नव्या पद्धतीने, नव्या उभारीने पुढे जाऊ. परंतु आमची नैतिक पातळी जी आहे, जे काही आमचं एक पॉलिटिकल इथिक्स आहे, ते आम्ही कधीही सॅक्रिफाय करणार नाही असा आम आदमी पक्षाच्या वतीने मी या देशातल्या जनतेला भरोसा देऊ इच्छितो. सध्याची बातमी अशी आहे की नवी दिल्ली मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. 6व्या फेरी अखेर तुमची समन्वयक आपचे नेते अरविंद केजरीवाल 300 मतांनी पिछाडीवर दिसत आहेत. अजून वेळ आहे तुर्तास त्यावर काही भाष्य न करता मला वाटतं अंतिम निकाल काय येतोय तो येऊ द्यावा, मग त्याच्यावर बोलणं जास्त संयुक्तिक होईल. धन्यवाद. थँक्यू सर. मार्स यांच्या लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. दिल्ली इलेक्शनचं आज निकाल येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये आपण बघायला गेलं तर आप पिछाडीवर आहे तर भाजप आघाडीवर आहे. आपली प्रतिक्रिया? हे भाजपचं एक
कारस्थान मी म्हणेल, जे अपरिहार्यपणे एक षडयंत्र म्हणून त्यांना करणं भाग होतं. कारण केंद्रातली सत्ता ज्या पद्धतीनं तिसऱ्यांदा बीजेपीला मिळाली, त्यानंतर त्यांनी अगदी अतितटीचा प्रयत्न म्हणून दिल्ली राखण्याचं जे काही कसब दाखवलेलं आहे, त्याला निवडणुकीचं कसब एका दृष्टीनं म्हणणं योग्य नाही. कारण हे कसब जे केलेलं आहे हा एक प्रकारचा कावा आहे. काहीही करून त्यांना दिल्ली ही गाठायचीच होती. अजून फायनल रिझल्ट यायचे आहे, मग एवढ्या लवकर उम्मीद आम्ही सोडलेली नाही. परंतु बीजेपी ही दिल्लीत सत्तेमध्ये येण्यासाठी किती व्याकुळ होती हे या निकालावरून दिसत आहे. शेवटी बीजेपी असो, आम आदमी असो, काँग्रेस असो, आम्हाला जनमताचा कौल स्वीकारणं आणि त्याचा आदर करणं हे कर्तव्य आहे. आम्हाला भाग आहे, ते केलंच पाहिजे. पण जनमताचा कौल हा कुठल्या पद्धतीनं घेतला गेला, कशा रीतीनं तो बजावून घेतला गेला, कसं खोटेनाटे आरोप करून मग त्याच्यात शीश महल असेल, अरविंद केजरीवाल आणि आपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना तुरुंगात टाकणं असेल. या ठिकाणी एक गोष्ट मला दिसते की एवढं सगळं होऊनही जर खऱ्या अर्थाने जनमताचा कौल तुम्हाला शोधायचा असेल तर तो जनमताचा कौल हा जे विक्टीम असतात त्यांच्या बाजूनी जातो. मग तसा तो आपच्या बाजूनी यायला हरकत नाही किंवा हरकत नव्हती. पण तसं जर झालं नसेल तर सर्वात प्रथम संशयाची सुई जाणार ती काहीतरी तांत्रिक बाबीकडे, की ज्या तांत्रिक बाबीच्या मदतीने बीजेपी अनेक ठिकाणी सिलेक्टिव्ह मॅन्युप्युलेशनचा वापर करून सत्तेत येते. तसंच या ठिकाणी झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा निटोपाट शोध आम्ही घेऊ. त्याचबरोबरीनं आम्ही ज्या काही वस्तुनिष्ठ बाबी आहेत त्याचं शतशः आत्मपरीक्षण सुद्धा करू. परंतु अजून वेळ आहे, पूर्ण निकाल येऊ द्या. हा कल आहे, कल बीजेपीकडे दिसतोय. कुठेतरी 30च्या आसपास आपच्या पण सीट्स रेंगाळत आहे. त्या जर पुढे जंप मारली संध्याकाळपर्यंत सांगता येत नाही. पूर्ण निकाल हाती आल्यानंतरच याच्यावर एक निर्णायक भाष्य करता येईल. दिल्लीमध्ये बघायला गेलं तर आप, भाजप आणि कमळ काँग्रेस असे तीन पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पण या ठिकाणी बघायला गेलं तर काँग्रेस 0 एकंदरीत दिसतंय, आप 29 दिसतंय, भाजप 41 जागांवरती एकंदरीतच आघाडीवर दिसतंय. भाजपचं एकंदरीतच या अनुषंगाने म्हणायला गेलं तर कमळ फुलण्याच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळते. भाजपचा मतदानाचा जो टक्का आहे, त्यानं जी मतं पडलेली आहेत, जी दिसतात आहे टीव्हीच्या स्क्रीनवर, ती बघितली तर भाजपला निश्चितपणे मतं जास्त पडलेली आहे. आणि आपच्या मागच्या निवडणुकीच्या तुलनेने जर विचार केला तर ही आपची आणि काँग्रेसची जी मतं आहेत ती गेलेली आहे. काँग्रेसचं सपशेल पाणीपत झालेलं आहे, तिथे त्यांना एकही सीट येताना दिसत नाहीये. पण तरीही मागच्या निवडणुकांपेक्षा काँग्रेसच्या मतांचा टक्का वाढलेला दिसतो. ही सुद्धा आपला झालेली एक हानीच आहे असं मी म्हणेल. आणि एकंदर कमळ फुलविण्याबद्दलचं जे मी आधीच सांगितलं की त्यांना येणे प्रकारे दिल्लीची सत्ता हस्तगत करायचीच होती, ते या पद्धतीनं त्यांनी केलेली आहे. आता ही किती वैध किती अवैध हे ठरवता येईल. पुढे याच्यावरती वेगळं डिस्कशन होऊ शकेल. काही बाबतीमध्ये न्यायालयाचा सुद्धा हस्तक्षेप मला अपरिहार्य दिसतोय इथे, तो पण होईल. आणि सत्तेची कास धरून किंवा एक वेगळं राजकारण परिभाषित करून कसं या देशाला आपण एक नवीन दिशा राजकारणाला देऊ शकतो, हा जो प्रयत्न आम आदमी पार्टी करते आहे. कधी कधी अशी शंका आम आदमी पार्टीचा का दारुण पराभव जर होत असेल तर ही शंका मनात येते की खरंच या देशाच्या जनतेला लोकशाही हवी आहे का? संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जे प्रयत्न होत आहे, एक वेगळ्या प्रकारचं राजकारण, एक मॉड्यूलच वेगळं. तुम्ही आमच्या शिक्षणाचं मॉड्यूल घ्या, आरोग्य सेवेचं मॉड्यूल घ्या, ट्रान्सपोर्टेशनचं मॉड्यूल घ्या, अजून काहीही प्रांत असा ठेवला नाही की जिथे जनसाधारण जो बहुजन आहे त्याचं भलं आमच्या पक्षाने केलं नाही किंवा
बहुजन सेंट्रिक पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, हे पहिल्यांदा या देशाला आम आदमीच्या माध्यमातून मिळालं आणि म्हणूनच एवढ्या अल्प कालावधीमध्ये हा पक्ष एक राष्ट्रीय पक्ष झाला. परंतु अशा प्रकारे जर दुर्दैवी क्षण हे आमच्या नशिबी येत असतील तर प्रश्न उभा राहतो की देशाच्या जनतेला खरंच लोकशाही हवी आहे की हुकुमशाहीच्या दंडुक्याखालीच गुलामगिरीचं जगणं त्यांना हवं आहे, याचाही या दृष्टीनं जनमताने विचार करावा असं मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो. म्हणजे साहेब, एकंदरीतच आपची दिल्लीमधील परिस्थिती पाहता त्यांचे समन्वयक माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणा किंवा मनीष सिसोदिया यांना झालेली अटक म्हणा, या घटकांचा या निवडणुकीमध्ये काहीतरी तोटा जाणवतोय तुम्हाला? म्हणजे एकंदरीतच जी वाताहत झाली पक्षाची किंवा पक्षाला कुठं दिशा नसणं अशा प्रकारे तोटा तर निश्चित झालेला आहे, पण ही वाताहत अगदी एक योजना म्हणून करण्यात आली नाही, योजनापूर्वक करण्यात आलेली आहे. एक पक्षप्रमुख तुम्ही आरोपी करता, त्याला अटक करता, त्याच्यावर बेल देताना तुम्ही जे निर्बंध लावता ते सगळे अमानवीय निर्बंध आहेत असं पाहिलं तर. आणि या ठिकाणी अजून एक आवर्जून सांगावंसं वाटतं की आम आदमी पार्टी ही संपूर्ण पार्टी आरोपी केलेली आहे. म्हणजे मला तर वाटतं ही पहिली केस असेल जगातली की जिथे राजकीय पक्षालाच आरोपी करून टाकला आहे. अर्थात आता त्या बाबतीत एक 5 न्यायाधीशांचं खंडपीठ सर्वोच्च न्यायालयाचं काम करत आहे आणि त्याच्यातून काहीतरी आशा उद्या आहे की हा जो निर्णय आहे तो किती चुकीचा आहे. म्हणजे उद्या असं होईल की एक घोटाळा झाला आणि सगळ्या देशभरातले आम आदमी पक्षाचे पदाधिकारी धरून तुम्ही जेलमध्ये टाकाल. हे अशा प्रकारची रणनीती, याला राजकारण म्हणत नाही, याला शुद्ध शब्दामध्ये हुकुमशाहीच म्हणतात. तो प्रकार घडला आणि आम आदमी पक्षाला त्या प्रकाराचं जे नुकसान झालेलं आहे ते निश्चित येणाऱ्या काळात भरून येईल. कारण मला विश्वास आहे जनतेला, भारताच्या वी द पीपल ऑफ इंडिया कितीही कोणी भूलथापा मारत असतील, दिशाभूल करत असतील, तरी त्यांना लोकशाही मार्गाने, डेमोक्रेटिक पार्लमेंटरी मार्गानेच राजकारणात जावं लागेल. कारण त्याशिवाय या महाकाय देशाला पर्याय नाहीये. म्हणजे साहेब, दुसरा मुद्दा असा होता, तुम्ही विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं तिकीटमध्ये, हा घटक किती महत्वाचा आहे? काही बाबतीमध्ये ज्यावेळी सर्वेक्षण होतं, सर्वेक्षण आणि जी कमिटी असते ती कमिटी या बाबतीत निर्णय घेत असते. आता हुकमीपणे कोणी असं म्हणेल की नाही मी तिथून निवडूनच येईल आणि तो 1-2 टर्म तिथं आल्या असतील तर नवीन कॅन्डिडेटला, एखाद्या होतकरूला चान्स देण्यात काही गैर नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता तसा प्रकार घडला आम आदमी पक्षाच्या वतीने, त्या ठिकाणी तो अभ्यासपूर्ण आणि तांत्रिक सगळ्या बाबी लक्षात घेऊन, एरियातलं सर्वेक्षण लक्षात घेऊनच करण्यात आलेलं आहे. एक अचूक व्हिजिलन्स त्या ठिकाणी वापरलं गेलं म्हणून हा निर्णय घेण्यात आला. परंतु त्या निर्णयाचा काही खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसला असेल असं काही मला वाटत नाही. दिल्लीचे निकाल यायला अजून वेळ आहे. काल अशी चर्चा होती दिल्लीमध्ये की ऑपरेशन लोटस अंतर्गत आम आदमी पक्षाच्या अनेक आमदारांना भाजपने प्रत्येकी 15 कोटी रुपयाचं आमिष दाखवल्याचं बोललं जात आहे. याविषयी काय सांगाल? याविषयी आधी प्रयत्न झाले. अनब्रेकेबल म्हणून जो आज संपूर्ण जगात वाखाणला जातो तो आम आदमी पक्षाचीच केडर आहे जी अनब्रेकेबल म्हणून समजली जाते. याच्या आधी सुद्धा ऑपरेशन लोटसमध्ये जसं महाराष्ट्रासकट अनेक राज्य गडगडली आणि बीजेपीने सत्ता काबीज केली, तो प्रयत्न दिल्लीतही झाला. त्याही वेळी अरविंद केजरीवालांनी सगळ्यांना सांगितलं होतं आवर्जून, विधानसभेमध्ये त्यांच्या भाषणाच्या प्रती उपलब्ध आहेत, त्यांनी सांगितलं होतं की माझ्या आमदाराला कोट्यावधीची आमिष दाखवून बीजेपी त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रयत्न आता सुद्धा होणार नाही असं नाही, निश्चितपणे होईल. त्यांना जर बहुमत नसेल किंवा बहुमताच्या जवळपास थोडं असेल तर पक्षाच्या पद्धतीनं तोडफोडीचं राजकारण करून एने केने प्रकारे आम्हाला सत्ता पाहिजे. मग शिवसेनेच्या 2 झाल्या काय तुकड्या आणि राष्ट्रवादीचे 4 तुकडे झाले काय, त्यांना काही फरक पडत नाही. ही जी वृत्ती राजकारणामध्ये एक प्रकारची अघोरी वृत्ती मी म्हणेल आलेली आहे, त्याचा त्रास हा आम आदमी पक्षालाही येणाऱ्या काळात होऊ शकतो. परंतु माझा विश्वास आहे अनब्रेकेबल ही केडर जी आहे अरविंद केजरीवालांची, ती केडर अतिशय अभेद्य अशी आहे आणि जो खरा माणूस या देशातला, ज्याला संविधान हवं आहे, ज्याला लोकशाही पद्धत या देशात राजकारणाची हवी आहे, तो
अशा पद्धतीने विकला जाणार नाही, अशा पद्धतीने तुटला जाणार नाही. काय असेल ते असेल, जे असेल ते फेस करू म्हणून सगळे नेते आमचे वर्ष 1.5-2 वर्ष जेलमध्ये राहिलेले आहे. त्यांना विकत घेणं यांना जमलेलं नाही. मला वाटत नाही आम पक्षाला अशा रीतीने ऑपरेशन लोटस तर्फे हे लोक हानी पोहोचवू शकतील. मुस्लिम बहुल 12 जागांपैकी जवळपास 8 जागांवरती आप पुढे पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये. मायनॉरिटीच्या पॉलिटिक्सचा एक विशिष्ट ठराविक डायमेन्शननी जर विचार केला तर भीती हा फॅक्टर या देशामध्ये फिअर फोबिया ज्याला आपण म्हणतो तो फार मोठ्या प्रमाणात काम करतो. आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे बीजेपीच्या राज्यसत्तेमध्ये तुम्ही घ्या की मायनॉरिटीजला एक प्रकारच्या भीतीग्रस्त वातावरणामध्ये ठेवण्यात आलेला आहे. म्हणून हा मायनॉरिटी चंक जेव्हा विचार करतो की सगळ्या देशाची केंद्रीय सत्ता अशा प्रकारे आम्हाला दडपून टाकण्यामध्ये एकवटलेली आहे, तर एक अजून विरोध पत्करून किंवा अजून विरोधात जाऊन कशाला स्वतःचं आहे ते अस्तित्व पुन्हा नष्ट करून घेण्याच्या मार्गावर चालायचं, त्याच्यापेक्षा कुठंतरी होऊन सरेंडर मोडमध्ये जायचं, ही एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय, निममध्यमवर्गीय आणि गरीब लोकांची जनांची जी एक मानसिकता आहे त्या मानसिकतेचे हे बळी आहेत. पण हेही दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्या कटकारस्थानाचा एकच भाग आहे की हे मायनॉरिटी सुद्धा आम आदमी पक्षाबरोबर राहू नये. त्या कटकारस्थानाला जर तुम्ही म्हणता तसं झालं असेल तर दुर्दैवाने आमचा बहुजन समाज बळी पडला असंच मी म्हणेल. लोकसभेमध्ये आपण इंडिया आघाडी तुमची बघितली, तुम्ही काँग्रेससोबत होतात. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र न लढता एकत्रित जर लढला असता तर मोदींना हरवणं सोपं गेलं असतं असं मला तरी वाटत नाही. कारण जेव्हा आपण आघाडी करतो तेव्हा कुठेतरी तुमचा इंडिपेंडंट जो स्टेम असतो तो सॅक्रिफाय करायचा असतो. आता या ठिकाणी मला सांगा 70 पैकी 67 एमएलए ज्या एका पक्षाकडे आहे त्या पक्षांनी कोणाबरोबर हातमिळवणी किंवा आघाडी का करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि काँग्रेसचाच जर याच्याबद्दल विचार केला आणि त्या नावावरून जर ऑब्जेक्शन असेल तर काँग्रेसने किती प्रयत्न केले तोही एक महत्वाचा भाग आहे. शिवाय जे राजकारणामध्ये नवीन खेळ, राजकारणाचा एक नवीन सरीपाट मांडण्याचा जो प्रकार आम आदमी पक्षातर्फे झालेला आहे त्या सरीपाटामध्ये कुठेही काँग्रेसची नीती फिट बसत नाही, हेही त्या दृष्टीनं कबूल करावं लागेल. आणि म्हणून आघाडी किंवा युती कोणाबरोबर हात मिळवण्याची ती इथे झाली नाही. हरियाणातही ती तुम्हाला दिसली नाही. पंजाबमध्ये काही प्रमाणात काही ठिकाणी युती झाली, जिथं शक्य होतं त्या ठिकाणी झाली. शेवटी हे राजकारण आहे. राजकारणामध्ये अनेक गोष्टी तौलनिक अभ्यास करून करता येतात. तसा तो तौलनिक निर्णय आहे, धोरण आहे पक्षाचं. शेवटचा प्रश्न आहे, आपण या निवडणुकीमध्ये बघतोय 28 वर्षानंतर जवळपास भाजपला आता एक हाती सत्ता मिळताना सध्या कलांमध्ये तरी दिसतंय. जर त्यांची सत्ता येते तर एकंदरीतच तुमचं अपयश दिसतंय, मोदींचं यश दिसतंय. याची एकंदरीत विवेचन किंवा निष्कर्ष काढायचा झाला तर काय नेमकं सांगाल? या निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यानंतर जो काही स्पष्ट आणि सत्यवर्दी जनादेश असेल तो तर आम्हाला स्वीकार करावाच लागेल, तो आम्ही स्वीकार करू. त्याचबरोबरीने आम्ही अजून जास्त आत्मनिष्ठ होऊ आणि सरतेशेवटी आम्ही आत्मपरीक्षण सुद्धा करू. हे का घडलं? राजकीय पक्षाच्या इतिहासामध्ये ही काही गोष्ट नवीन नाहीये, असं घडतं. हे अपयश जर तुम्ही आमचं म्हणत असाल तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर हे यश आहे असं मी म्हणेल. आणि आम्ही नव्या पद्धतीने, नव्या उभारीने पुढे जाऊ. परंतु आमची नैतिक पातळी जी आहे, जे काही आमचं एक पॉलिटिकल इथिक्स आहे, ते आम्ही कधीही सॅक्रिफाय करणार नाही असा आम आदमी पक्षाच्या वतीने मी या देशातल्या जनतेला भरोसा देऊ इच्छितो. सध्याची बातमी अशी आहे की नवी दिल्ली मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. 6व्या फेरी अखेर तुमची समन्वयक आपचे नेते अरविंद केजरीवाल 300 मतांनी पिछाडीवर दिसत आहेत. अजून वेळ आहे, तुर्तास त्यावर काही भाष्य न करता मला वाटतं अंतिम निकाल काय येतोय तो येऊ द्यावा, मग त्याच्यावर बोलणं जास्त संयुक्तिक होईल. धन्यवाद. थँक्यू.